मोटू बघ, गोदावरी दूध प्रॉडक्ट्स इथे मिळतात एकदम शुद्ध पदार्थ. अरे वाह, पाणी सुटलं. 2 ग्लास लस्सी आणि पेढे. अरे मोटू, थोडं थांब. अरे पतलू, माझ्या पोटात तर दुधाची घंटा वाजायला लागली आहे. मोटू, मग अगदी योग्य ठिकाणी आलो आहोत. बघ, गोदावरी दूध प्रॉडक्ट्स इथे मिळतात एकदम ताजे आणि शुद्ध दुधाचे पदार्थ. अरे भरपूरच की अजून काही आहे? पनीर, लोणी, बटर मिल्क, फ्लेवर मिल्क आणि अजून बरेच काही. अरे वाह, माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलं. मला आधी 2 ग्लास लस्सी आणि त्यानंतर पेढे. अरे मोटू, थोडं थांब. सगळं एकाच वेळी खाल्लंस तर दुकानच रिकाईल. रिकामं होऊ दे, पण चव अशी असली पाहिजे की पुन्हा पुन्हा यावंसं वाटलं पाहिजे. म्हणूनच तर लोकांचा विश्वास आहे गोदावरी इथे प्रत्येक पदार्थ ताजा, शुद्ध आणि दर्जेदार मिळतो. वाह, अशी लस्सी मी आयुष्यात पहिल्यांदाच प्यायलो. आता समोशांनाही थोडी सुट्टी देतो. हेच तर, चव, गुणवत्ता आणि विश्वास सगळं एकाच ठिकाणी. मित्रांनो, जर तुम्हालाही दूध आणि चविष्ट दुधाचे पदार्थ हवे असतील तर लगेच भेट द्या गोदावरी दूध भाऊसाहेब रघुनाथ हंडोरे यांच्या विश्वासार्ह सेवेसह. आणि ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा. पत्ता: सिन्नर शिर्डी रोड, कोटे वाईन्स जवळ. गोदावरी दूध प्रॉडक्ट्स, शंदर शुद्ध, ताजे आणि विश्वासाचा स्वाद. नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. बालवारकऱ्यांच्या भक्तिमय गजराने परिसर दुमदुमला. पर्यावरण संवर्धन व वाचन संस्कृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. चला तर सविस्तर पाहून घेऊया. दिनांक 24/7/2026 रोजी रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुरेगाव पोस्ट कोळपेवाडी येथे वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री प्रकाश चौरे यांच्या शुभहस्ते दिंडीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि अभंगाच्या सुरेल सुरात दिंडीची सुरुवात झाली. दिंडी आकर्षक पालखीची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थी साईश्र झावरे याने भगवान पांडुरंगाची वेशभूषा साकारून वृक्षाचे लक्ष वेधून घेतले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी संत वारकरी आणि विविध सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक वेशभूषा परिधान करून दिंडीची शोभा वाढवली. दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचवा, व्यसनमुक्त भारत घडवा, झाडे लावा, झाडे जगवा, वाचन संस्कृती जोपासा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. विविध संदेशपर बॅनरवर व फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण आणि वाचन संस्कृतीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवला. या उपक्रमाच्या अनुषंगाने एक पेड़ माँ के नाम या अभियानांतर्गत विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोहिणी म्हस्के, शैला जोशी, अनिता मोरे, बबिता वळवी, गीतांजली विखे आणि आदी विद्यार्थ्यांच्या माता यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी तांत्रिक विभाग प्रमुख आप्पासाहेब आगवण यांनी 27 वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. दिंडीचे गावातील विविध ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून स्वागत केले. गावातील पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी रिंगण, पावली, फुगडी यांसारखे पारंपरिक वारकरी खेळ सादर केले. तसेच भजन कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण केले. या उपक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अशोक गांगुर्डे सर, वृक्षदिंडी विभाग प्रमुख श्री गणेश घोडके आणि ग्रंथदिंडी विभाग प्रमुख ग्रंथपाल श्री गुरटे सर यांनी केले. कार्यक्रमास मान्य पर्यवेक्षक श्री सच्चिदानंद झावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र
भोये, बाळासाहेब मेहरे, दीपक गावित, योगेश सावळा, प्रशांत सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री रजामुराद शेख यांनी केले. वृक्षसंवर्धन, व्यसनमुक्ती, वाचन संस्कृती आणि भारतीय वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील असा अभिप्राय उपस्थितांनी व्यक्त केला. मुख्य संपादक सुरेंद्र गडवे सह GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. काळी गोंगडी हातामध्ये काठी, काळी गोंगडी हातामध्ये काठी, गोदने दारीत यमुना काठी, गोदने दारीत यमुना काठी, सावळ एक गेला एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण, एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण, कौलनी तल्लीन पहाटाची होती,